नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नाचणी आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाही. त्यात हिवाळ्यात आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असते हे सगळ्यांना माहित आहे. पण भाकरी खाऊन खाऊन किती खाणार ना. त्यात भाकरी करायची म्हणली की फारशी चांगली जमत नाही. अशा प्रकारचा लाडू खाऊन तर बघा, भाकरी करायची विसरूनच जाईल. चला तर सुरू करूया. 2 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं. छान गरम होईपर्यंत हलवत राहायचं. 5 मिनिटं हलवत राहायचं. पीठ असं हाताला गरम लागलं पाहिजे. त्यानंतर 2 चमचे तूप टाकायचं आणि छान हलवत राहायचं. जेवढं छान भाजल ना तेवढे लाडू खमंग होतात आणि तोंडात चिकटत नाही, खरखर पण नाहीत लागत. तुम्ही नाचणी आणि नाचणीच्या पिठापासून काय काय बनवता मला कमेंट मध्ये नक्की सांगा. परत 5 मिनिटं हलवलं ना की त्यामध्ये तूप टाकायचं, परत हलवायला लागायचं. 10 ते 15 मिनिटं करायचं. त्याला तूप थोडं जास्त लागतं. 15-20 मिनिटं हलवलं ना गॅस बंद करून थंड व्हायला ठेवायचं. थंड झालं थोडंसं मोकळं करून घ्यायचं. नंतर काजू बदाम ओबड बारीक करायचे. त्यानंतर मिक्सर मध्ये नाचणीचं पीठ घ्यायचं. मध्ये गुळ टाकायचं. मला आवडत असेल तर साखरही टाकू शकता. त्यानंतर मिक्सर मध्ये फिरवायचं. त्यामुळे गुळ आणि नाचणीचं पीठ छान मिक्स होतं. नंतर ते एका बाउल मध्ये काढायचं. त्यामध्ये बारीक केलेले काजू बदाम टाकायचे. बारीक केलेली विलायची टाकायची. मला आवडत असेल तर बारीक केलेलं खोबरंही टाकू शकता आणि अजून छान चव येते. काजू बदाम आणि विलायची टाकली की सगळं एकत्र करून घ्यायचं आणि लाडू करायला घ्यायचे. जर लाडू चांगले वळत नसेल तर त्यामध्ये थोडंसं अजून तूप टाकायचं. लाडू करायला घ्यायचे. मला माझ्याकडून कोणती रेसिपी करून घ्यायला आवडेल ते कमेंट मध्ये नक्की सांगा. किती पटकन लाडू तयार झाला आहे. माझ्या मुलाने तर करता करताच लाडू खाऊन टाकले. अगदी मस्त लागतात, कॉफी फ्लेवर सारखा. तर मग कधी करताय तुम्ही सुद्धा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब करा.